तर हॅलो मित्रांनो, कसे तुम्ही सर्वजण? तुम्ही व्यवस्थित असतील आय होप. आपण पुन्हा एकदा एक व्लॉग घेऊन आलेलो आहे. त्या व्लॉगमध्ये पुण्या येथील शिरगाव या ठिकाणी प्रति शिर्डी म्हणजे शिर्डीला जे साईबाबांचं मंदिर आहे, ज्या पद्धतीचं भव्य दिव्य मंदिर आहे, तसंच शिरगाव इथे सुद्धा आपल्याला एक सुंदर अशी वास्तू या ठिकाणी, सुंदर असं मंदिर या ठिकाणी बघायला भेटतं. तेच मंदिर आम्ही इथे बघण्यासाठी आलेलो. पिंपरी चिंचवडपासून अगदी 20-22 किलोमीटरवरती असलेलं हे शिरगाव आणि शिरगावच्या ठिकाणी असलेलं प्रति शिर्डी साईबाबाचं मंदिर या ठिकाणी आपल्याला बघायला भेटते. एकदम सुंदर आणि भव्य दिव्य असं त्या ठिकाणी तिथे उभारणी केलेली आहे. मंदिराचा दरवाजा खूप सुंदर आहे. मंदिराच्या उजव्या डाव्या साईडला गजबजलेलं मार्केट आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला जर शॉपिंग करायची असेल किंवा मंदिरामध्ये हार, शाल इत्यादी जर का गोष्टी तुम्हाला न्यायच्या असतील तर तुम्ही नेऊ शकतात. मंदिराची जी उभारणी केलेली ती अतिशय सुंदर अशा पद्धतीने केलेली आहे. तुम्ही जर ॲक्च्युअल इथे येऊन किंवा इथे जर का तुम्ही व्हिजिट दिली तर तुम्हाला कळेल की प्रत्येक गोष्ट अतिशय पद्धतशीर आणि नियोजनबद्ध पद्धतीने या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे किंवा बनवण्यात आलेली आहे. प्रति शिर्डी म्हणून याला म्हणतात. आतमध्ये मंदिराच्या आतमध्ये मोबाईल अलाउड नव्हता म्हणून आतमधली व्हिडिओ मी काही काढू शकलो नाही. पण याचा बाहेरचा जर आपण व्ह्यू बघितला तर आपल्याला शिर्डीची आठवण येते किंवा शिर्डीमध्ये आल्यासारखं आपल्याला फील होतं, असं वाटतं. मित्रांनो, तुम्ही जर पुण्यामध्ये आलेत किंवा लोणावळा ह्या ठिकाणी जर का तुम्ही आलेत तर ह्या ठिकाणी नक्की आणि नक्की व्हिजिट करा. आतमधल्या व्हिडिओज काय मी काढू शकलो नाही, पण आतमध्ये एवढा सुंदर पद्धतीने त्या ठिकाणी रचना करण्यात आलेली आहे. साईबाबांची मूर्ती पण खूप सुंदर आहे. त्यासोबतच त्याचं इंटिरियर आपण बोलूया की मंदिराचं इंटिरियर एवढं परफेक्ट आणि एवढं सुंदर केलेलं आहे की तुम्ही त्या ठिकाणी एक सर्व काही विसरून जातात आणि फक्त आणि फक्त ते इंटिरियरच्या प्रेमामध्ये पडतात. अगदी त्या मंदिराच्या बाजूलाच अतिशय सुंदर असं या ठिकाणी एक वास्तू आपल्याला बघायला भेटते, ज्या ठिकाणी जेवढे पण भाविक आहेत, जेवढे पण भक्त आहेत, त्यांना जेवणाची सोय फक्त 50 रुपयेमध्ये तुम्हाला भरपेट जेवणाची सोय त्या ठिकाणी केलेली आहे. वास्तू बघितल्यानंतर आपल्याला जसं एखादा स्वर्गात आल्यासारखं किंवा जुन्या काळी असे राजराजवाडे असायचे अशा पद्धतीचा त्या ठिकाणी तो व्ह्यू आहे किंवा अशा पद्धतीची त्या ठिकाणी बांधणी करण्यात आलेली आहे. अनफॉर्च्युनेटली ज्यावेळेस आम्ही व्हिजिट केली त्यावेळेस तो बंद होता, त्याच्यामुळे आतमधले काय आम्ही जाऊ शकलो नाही. पण बाहेरूनच तो एवढा सुंदर दिसत होता की नेक्स्ट टाईम आम्ही पुन्हा व्हिजिट करू आणि खास आतमध्ये जाण्यासाठी व्हिजिट करणार आहोत. तर नक्की तुम्ही आलात तर ह्या ठिकाणी नक्की आणि नक्की तुम्ही व्हिजिट करा. तुम्हाला खूप आवडेल. आणि ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल, इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर ती लाईक करा.